गाईज गुड मॉर्निंग सगळ्याला स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. थंडी गाऱ्याचं आज आहे धुलीवंदन. आम्ही निघलेलो आहे मंडीला संभाजीनगर मध्ये. आमचा मित्र येतो आहे उद्धव शिंदे. आमचा असंच राहणार आहे आता आजचे दिवस. धुलीवंदन आहे ना त्याच्यामुळं. तर माझा मित्र येतोय, थोडस वेट करा. असंच ब्लॉग बघत राहा तुम्ही. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थंडी गाऱ्याचं थंडी खूप आहे. आता विटरला येतो मी. येऊ राहिलो तो आला का बोलतो मी तुम्हाला. आम्ही आलेलो आहे झाडा फाट्यावरती. आमचा मित्र इकडे टपरीतून पार्सल घेतोय पाठीमागून. आम्ही गावातून आता बाहेर आलेलो आहे. आम्ही आता मंडीत जाणार आहे, जाधव मंडी संभाजीनगर मध्ये. त्याला बळजबरी उठिलं लय चालू आहे की नाही चालू आहे. मला चल त्याला लय दिवसांनी इच्छा होती मंडीत यायची. मंडी कशी मला होती. हाय उद्धव. हाय हॅपी धुलोला. हॅपी धुलीवंदन. चला मित्रांनो, आज असंच आहे टप्प्यात कार्यक्रम. काय सांगून फायदा तुम्हाला. आमचं 2-3 महिन्यापासून नियोजन चालू होतं मंडीत जायचं मंडीत जायचं. आमचा काही योग आज धुलीवंदनचा आलाच भाई योग. ते बी बळजबरी आला. ते चालू की नाही पाहून घे भाई. मी म्हणलं चला बाबा. गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. ऐक नाही उद्धव. आज मस्त आज आम्ही सगळे मस्त येणार आहे, पण गुपचित मस्त येणार आहे. कारण की आज ती गरज नाही म्हणे. त्याच्यामुळे आज गुपचितल्या गुपचित म्हणजे शुद्ध शाकाहारी खायचं का रे. पनीर ते मंचुरन गिंचुरन सगळं करणार आहे आम्ही. फक्त तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकर पैसे येऊ द्या आम्हाला. खर्च पाण्याला लवकर व्हायरल करा आम्हाला. है की नाही होतं. आमची खूप तंगी आहे. आम्हाला वाटतं तशी का आम्ही फेमस व्हा. कोणीतरी सेल्फी काढा, कोणीतरी असं करा तसं करा, पण कोणीच व्हायरल करत नाही आम्हाला. आम्ही नाराज खूप होणार आहे तुमच्यावरती. आता तुम्ही लवकर व्हायरल नाही केलं ना. ऐक नाही होतं. आम्ही लवकर पेमेंट चालू करा आम्हाला. आम्ही तुमचं नाव घेऊ सबस्क्रायबरचं. तर यूज करा आम्हाला चांगलं तुम्ही. हो ना. आम्ही मंडीत गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय लोकेशन आहे. आज मंडीत सगळं धिंगाणच आहे. भाजी घ्या, शेपू घ्या, कोथमीर घ्या, टमाटे घ्या, बटाटे घ्या, असं चालू. चला मंडळी तुम्ही कंटिन्यू करत राहा. आज लय मजा येणार. आमचे मित्र मंडळी सगळी गँग जमा होणार आहे. कारण की मी पहिली मंडी केलेली ना, त्याच्यामुळे सगळी गँग जमा होणार आहे. ती सगळे खुश राहणार आहे. मी त्यांना बघू शकता. महाराजांचं दर्शन झालं आम्हाला. आमचा देवता. आम्ही ह्या माणसामुळं आज जगू लागलो. तर मित्रांनो चला आता मंडीमध्ये. कारण की मंडीमध्ये खूप ओळख आहे आमची आता. आज सगळे हौशी गवशी सगळे भेटणार आहे आम्हाला आज तिथं. सगळे मित्रमंडळ. हे जाधव मंडी इथून चालू झालेली आहे. बघू शकता तुम्ही. इकडे पार्किंग. इथं पहिल्यांदा माल घेऊन बसत होतो मित्रांनो. ही गाडी लागलेली आहे का. इथं माल घेऊन बसत होतो. स्पेशल जागा होती आपली. आता मी इथं गाडी साईडला लयतो. गाडी पार्किंग गिरकिंग केली मित्रांनो. तर मंडळी आलो आम्ही मंडीमध्ये. तर चला गाईज. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता जाधव मंडीमध्ये. काय काय घ्यायचं काय काय रे काय मी दादा. चला फ्रेश झालो पण मी. तर चला. इकडे येला की शूटिंग घेऊन आला. गाणं म्हण हा हा. जास्त चढली नाही डोळ्याला लागले. धुलीवंदन या एक्साइटेड आहे मी तुमचं भाषण ऐकासाठी. गाणं म्हणणं पटकन. हा बरं डायरेक्ट. हा डायरेक्ट. आज सूरज में होती है. वावा म्हणा ना. हा वा 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 म्हण रे. काही ना काही सपोर्ट द्या ना. हा सपोर्ट द्याव ना भाई. काही विषय काय. मामा बोलतो सबको कोलते. हा आज सूरज में होती है. हा वा वा. अरे वावा. अरे पुढे हा वा वा.
हाँ सूरज में होती है, वाह 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 एकदम गोच. जलना जमी को पड़ता है, मोहब्बत आप करते हो, भुगतना हमें पड़ता है. अरे वा आम्ही बर. तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे आता आलू जमा करू राहिलो उद्धव साठी चिप्स. बघू शकता ये मामू से लिए हमने, ये जादव मंडी से संभाजी नगर में. बोलो मामू कहाँ आने के इनको बोलो. भीतर की गली में आना बोल रहा है, यहाँ बाथरूम के सामने बोलना. सामने चांगले टाकले. गाईज अशा प्रकारे चालू चिन्ह आलू चिप्सासाठी नेऊन नाव होणार नाही, खराब कधी गेले तर. उद्धव म्हणतो मी तुला देणार नाही भाई. म्हणलं नको देऊ. काऊन किती झाली बस. तर अशा प्रकारे आमचे आलू झालेले आहे. किती कट्टा बसला बरोबर भैया. 50 का कट्टा बैठा भाई. चलो भाई 50 तर 12 रुपये किलो घेतले मित्रांनो. आता चिप्सासाठी आलू चांगलं मस्त पोट शिवून काढा त्याचं. तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे टरबूज गिरबूज घेतले. येऊ म्हणे लय पैसे गेले, लय पैसे गेले. किती गेले तो पैसे, किती गेले. हा मग काय मग खर्चले काय. हे सगळा भाजीपाला घेतला भाई. मंडी जाणार पैसे लागायचे का रे. मग पैसे सामान मिळत जाणार आहे का आपल्याला बाहेर. मुळे गिळे आता मग मक्का भाजायची आज. काय झालं काय नाही. हे सामान घेतलं आम्ही आता. आज आहे ते पागल दुरोडाचा जे भारतात निवेदन चालू आहे याचं खतरनाक. आता लखनपाकात झाला कला गाडी गेला तिकडं सासरवाडीला पार्सल का. चला भाई तर अशा प्रकारे टरबूज गिरबूज घेऊन चाललो आम्ही. आजचं क्वालिटी निवेदन झालं का रे. जाधव म्हणजे टरबूज 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 आईचा किडा. गप्पू गप्पू आम्ही आलूवाल्याला फसिलं. आलू तिकडं चालू आहे 20 रुपये. आम्ही त्याला 12 रुपये पैसे दिले. आलूचा कट्टा घेतला, टरबूज घेतले, लय मोठं सामान घेतलं. आता आहे की नाही होतं. आज तर काय विषयच नाही. आज दुरोडा असा क्वालिटी विषय. तर चला सामान ठेवून देतो आता. घेच का. हा तर काय आम्ही आता भाजी गिजी करू आली इकडे. कोथंबिरी करू आलो. ते पाहू शकता गणरेचा पर्या. काय सांगशील तो आज धुरड्याचं. तर काय आम्ही बसलेलो मंडीमध्ये. खूप नाराज आहे तू माझ्यावरती. का पण नाराज आहे तू. 75 आईल काला आईल काला. तिकडे काय नाही भाऊजी दुकान आहे. घ्या कोथंबीर, घ्या कोथंबीर, पतंजली बाबाची कोथंबीर. एवढं तो मला ज्ञानाच्या गोष्टी नका सांगायला भाऊ तुम्हाला. भाऊ हा हे चमारा चमटी पळीवर आमटी पळीत पडला पळीत पडला मोठा हो ना राव. कोथंबर धुरड्याचं काय सांगशील पब्लिकला तू. काय सांगशील धुरड्याचं. होय अरे बाय याला चांगलं विचारलं का असं म्हणतो.
लगन जमला म्हणून ज्ञानाच्या गोष्टी करू आला. पा हा काय मार्केट आहे आज. बिहार से आ गए हो, पैसे का बारे में चला तर चला मित्रांनो आम्ही निघतो आता. कसा विषय क्वालिटी. आम्ही आता निघलेलो आहे आणि हे लखनचा चुलता आहे. लखनची थोरी जमिली सांगितलं नाही. साखरपुड्याचं काही सांगितलं नाही बरं केवढं. हा असं नसतं राहत. मित्रांनो आम्ही आता मंडी गिंडी करून निघलो. आता आलूचा कट्टा घेतला. लय मोठं सामान घेतलं. आता थोडंसं इथून जाता जाता सासरवाडीमध्ये चक्कर मारायचं आहे. पाहू त्याला नियोजन उद्धव निघायचं ना. तर आम्ही निघतो मित्रांनो. सासरवाडीत पण एक धुरलीवंडण आहे. दर कलर गिलर लावून कसं वाटतं. जवळून चाललं होतं ते म्हणते आले नाही. आहे की नाही होतं. एक सासरवाडीतून जातात चक्कर मारून ते म्हणते जवळून गेले आले नाही. आहे की नाही. ते म्हणते ना आपली तर काय हेलिकॉप्टर घ्यायची तयारी पण ते काय म्हणते वरून गेली पण आली नाही. असं विषय तसं आपण जवळून गेलं तर आले नाही. तर चला मंडी होतो. हा आहे की नाही. आज कमी आहे थोडी म्हणजे काऊन ते धुलीवंदन आहे ना. आहे ना. हे लोक सगळे कलर लावायचे नादामध्ये त्याच्यामुळं आहे की नाही. तर चला इथून युटर्न घ्यायचं आहे आपल्याला आता. आहे की नाही. असं विषय क्वालिटी 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 क्वालिटी. जाय टायमाला महाराजाचं दर्शन होणार आहे पण आपलं जाय टायमाला वगैरे आम्ही महाराजाचं दर्शन गिर्शन करून निघलो. आता मार्केट कमिटीच्या कमानीपाशी दिवस उगू लागला. बघू शकता तुम्ही. हे सगळे गँग ओळखोय असा विषय आहे की नाही. म्हणतो घरून फोन येऊ लागला का आलू घेऊन या बटाटे चिप्सासाठी. आणि उद्धवने 50 किलो आलू आणले आणि तरी पण फोन येऊ राहिला आलू थांब. आता चिप्स काय सगळ्या गावाला चिप्स हिला उद्या खरंच ना. उद्या आपण कट्टी घेऊन जाऊ इथून 2-4 उद्या सगळं पैसे मी पैसे पाहतो. हो ना मी पैसे पाहतो. जाऊ दे मी पाहू आपण दही कट्टे नेऊन गावाची 30 रुपयाना. चला म्हणजे हा 20 नका होय ना. हा 20 ना बी म्हणलं किती पैसे वर उद्या डायरेक्ट 50 किलो राहिले. हा किलो मग 8 रुपये. चला मंडळी आम्ही आता निघतो. 400 रुपये काही कट्ट्यात निघत. मग 3 कट्टे नेले तर किती हो 1200 रुपये. यार 5-10 नेऊन मग कट्टे 5,000 रिक्षात करू ना. आज काय करू मार्केटिंग होईन तो आलो ना बरं का. तुपले कोण आणले उद्धवून आणले काजू संघ्यालता. आज मार्केटिंग होणार भाई आमची. धना झाला तर मी विषय नाहीये. आज मार्केटिंग म्हणजे आलू लय भारी आणले. आज मार्केटिंग उद्या बरोबर आम्ही गणित लयतो मस्त 1200-1300 रुपयाचे आलू नेतो. एक खट्टी आहे की नाही होतो. तरी काही 2-3 रुपयाचा आलू सहज एक रिक्षाच करू इथून डायरेक्ट. हा चला मित्रांनो आता मंडळी आम्ही आलो जय भवानी चौकात नारेगाव. इथं आपली सासरवाडी आहे ना त्याच्यामुळे म्हणलं चला चक्कर मारून जाऊ. आहे की नाही होतं. चहा पाणी पिऊन जावं लागेल. चहा पाणीचा काही विषय नाही. त्यांना माहिती चहा पित नाही तरी पण ते आपल्यासाठी करतील. असं काही विषय नाही. कसं आहे नारेगाव इथं कल्याण गायकवाड नगरसेवक आहे उद्या. त्याची बायकून त्याची सून नगरसेवक आहे आणि तो सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती करमडमध्ये. पाय मग त्याचं लक किती आहे पाय मग. तर मित्रांनो आपलं सासरवाडी जवळच आलेले आहे. इथून मध्ये
म्हणजे रोडवरतीच आहे, असं काही विषय नाही आहे आपलं, आहे की नाही. कलर नाही पण आपल्या पैसे, पण ते जाऊ दे. हे इथं या पिवळी बस आहे का, तिथं आहे दुकान आहे साल्याचं. हे गाईज आम्ही आता आलेलो आहे सासरवाडीत. तर मंडळी आम्ही आलो सासरवाडीत. आता काय माहिती उठले झोपेले काय, चला काय म्हणते काही नाही. गाय जी आपल्या साल्याची मुलगी पाय कशी खेळते आहे. ही पण ती तिकडं कांट्या. अय शिव चालायचं तुला, लिपणीला चालायचं का रे? ऐ चालायचं का? मी चाललो मग. बाळा काय झालं? ए शिव चालायचं का मग? आम्ही आलो आता मंडीतून घरी आणि आम्ही आता गाडी पोचू राहिलो. आणि ही पोरगी म्हणते होळी गिळी आहे की नाही. हिला काय सांगून फायदा, आमचं नियोजन काय येतं, आम्ही सकाळपासून 5 वाजेपासून काय करतोय तो. आम्ही डोकरं धरले आज. हाय भक्ता मावशी, कशी तुझी होळी धुली बंधन कसं झालं तुझं? हो त्याच्यामुळे मी पण सेलिब्रेशन थोडस कमी करतोय ना. म्हणलं थोडीशी गाडीवरून थोडस पाणी उडलं मामा पोरायला. हे पाठी मागून ती पाणी उडलं नाही इरीच. मग आम्हाला काय काम आहे. काय करते आता, संसार हे करायला लागणार आहे विषय. हा आला तेच करायचं आहे आता आम्हाला सगळे कामधंदे सोडून जायचं ना. आता व्हिडिओच बनायचं आहे ती सांग. काही सल्ले द्यायचे, असे सल्ले नाही द्यायचे काही, चांगले सल्ले द्यायचे काही. असे सल्ले नका देऊ बाबा. काय अरे कुठं टेम आहे कोणाला खेळायला. आता मित्रांनो गाडी पुसून घेतो पहिली. हाय काय तू कलर खेळली नाही तू? कलर नाही खेळली तू? खेळली नाही तू कलर? इकडे तुला चिंचा खायची का? तुला चिंचा खायची तुला? हॅपी होली म्हणा काका, हॅपी होली. हॅपी होली. सेकंड हे चिंचा खाईये. चिंचा घे तिथून, घे ना. धरणार रूम ने. हा तू आहे तिकडे. आता जमलं सगळं, जाय 2 द्या. आता हे पोरं होळी खेळत आहे. बघू शकता कसं नियोजन चालू आहे होळीचं. सगळे कपडे फाडाफाडी, काय धिंगाणा आहे बाबा. हे काय आमचे आबा. हे होळीचं बघू शकता तुम्ही. थोडं घर लावा रे, घर लावा. अशा प्रकारे होळी नाही रे काय धिंगाणा करू राव ही माणसं, परेशान करू राहिली. उद्धव भेटलेला आहे. उद्धव येतो मी तिकडे, तू लवकर ये. पण तू वाट पाहू राहिला. दशरथ चालला ड्युटीला. हाय दशरथ. पोरं खेळते बघू शकता तुम्ही. आमच्या उद्याला खूप भरून घेतलेलं आहे आणि आम्हाला खूप दुःखात सेलिब्रेशन करायला लागतंय होळीचं. तुम्ही समजून घ्या सगळी गोष्टी. आणि हे बघू शकता मंडळी गाई, असं काहीतरी विषय आहे आमच्या गावामध्ये. होळीचं खूप छान नियोजन आहे आणि इकडे सेलिब्रेशन
सेलिब्रेशन खूपच छान करत आहे इकडं आणि हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्हाला कलर लिहिलेला आहे इकडे मनसे वगैरे. काय सांगशील तू होळीचं इकडे थोडस इकडे कसं वाटतंय तुला होळीबद्दल? हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होळीच्या हा इकडे चाफे पाटील हे असं कसं करताय रे तुम्ही तुमच्या लेवलच्या पोरं पाहणार रे. चला येतो आम्ही मंदिराकडून येतो थोडेसे दर्शन करतो मग तुम्हाला भेटतो. म्हणजे शुभेच्छा तुम्हाला होळीच्या. संतोष भाऊ शुभेच्छा. हॅपी होली हॅपी होली 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 हॅपी होली 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 हॅपी होली. अशा प्रकारे शरदनं आम्हाला टीका लिहिलेला आहे आणि असं हॅपी होली हॅपी होली हॅपी होली होली होली. माल घेऊन आपला. हा बाल गाईज अशा प्रकारे आम्ही त्या वैजनाथ काकाच्या दुकानात आलेलो आहे आणि त्यांचा मुलगा इथं सेलिब्रेट. हॅपी होली हॅपी होली हॅपी होली. भाऊ काही होऊ द्या तुमच्या कोण आता दान धर्म होऊ द्या काहीतरी. दोन ब्लॅक क्रॉस बी. तर भाई असं नियोजन आहे आमचं. आज पाहू काय होतं काय नाही. कलर भेटला इकडे आहे ना थोडस कलर लावून हे ना रात्री भेटला तू आता थोडी भेटला कलर लावायला. जादू आणलं काय सगळं? जादू आणलेला आहे आम्ही आज वाटतं काय म्हणले हा, गाठ्या घेऊन. गाठ्या गळ्यात बांधणार आहे आम्ही. अजून काही काय सांगशील तू सेलिब्रेशन मध्ये? तू काय सांगशील सेलिब्रेशन मध्ये? होळीच्या पूर्णपणे हार्दिक शुभेच्छा. कस कोणी कोण डोंगरा कोण का शेता कोण का नदी कोण? नाही सरासरी तिरमगडाकून दिलेलं तर बरं होईल. हा बरं होईल. कसं त्रिमेश्वरी महाराजांनी इकडे हे पाणी घाणे इकडे. हा त्याच्यामुळे वर त्याच्यामुळे बरोबर आपण तिरमगड आहे. हा पुन्हा तिकडून शुभेच्छा ते पैठणचं पाणी गिनी आणते त्याच्यामुळे तिकडूनच आहे की हा नाही? नाही ठीक आहे. हा काय सांगशील बाजार बट्ट्याचा कार्यक्रम कुठं आहे आपला? करून आपल्या मनातच करायचं ना. नाही होत जात मला करून तिथं जार भरून नेऊ ना. अरे पागल धोने वापरस पाणी गिनी सगळं हे व्यवस्थित. आज बरं कमू भाऊ बोलले गौऱ्या कुठं उद्देश म्हणत कमू भाऊ बोलले देव बोल आणि आपल्या घरी गोण्या भरेल त्या रात्री सापेल उरेल त्या नाही चालत. त्याला तसं जाड हा, लागतं. सगळं म्हणजे पाय येऊ आता. बरं तू ये आम्ही फोन करतो तुला. चालून ते 76 77 गरम रात पासून नाहीये मला काही. मी नाही तर आता मध्ये नसतो मी का हो? मी आता उठून म्हणजे इकडे तर घरी लावला मला कलर. मंदिरात आलो फक्त मी वैजनाथच्या दुकानातून. तू विचार वाटलं. हे गाईज आम्ही बसलेलो इथं होळीपाशी. उद्धव आम्ही खंडोतात्या इकडे बसलेले बघू शकता तुम्ही. खंडोतात्या हाय खंडोतात्या म्हणे वंगण गिंगण लावलं लोक गावामध्ये हाय खंडोतात्या वंगण लावू नका गावामध्ये क्या आला. मित्रांनो मस्त धुलीवंदन साजरा झालेला आहे आणि आम्ही आता थोडंसं गावात हिंडतो. मग आम्हाला काहीतरी बघतो खिचडी वगैरे बनायचं म्हणे उद्धव ऐक रे. चल ना वैजनाथच्या दुकानापाशी चाल ना आपण. बाकीचं सोडून येतो मग मी घरून. हा चालन या. हो अशा प्रकारे आमच्या गावामध्ये धुलीवंदन साजरा होत आहे बघू शकता तुम्ही. है 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 सही. तर हे पंड्या बघा तुम्ही. बघू शकता कशा पोरं होळी खेळते. खुशीला कलर पडली. ती कलर लावताना पडली बघा तुम्ही कशी पडली. तो मला सांग बरं. तो कोणीकडून पडली? तो कलर लावता पडली. हे मायकल जॅक्सन खूप गाडी आणतोय. ती बघा एकलीच कलर खेळतीये. जरा याला कलर लावा. हिला धर रे हिला धर.
फेक 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 तिच्या अंगात फेक खुशी फेक तू फेक ना जोऱ्यात फेक 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 घरात आली खाली खाली बोले तुला तर माऊली आला आता सांग तुम्ही होळी बद्दल कसं वाटतंय तुम्हाला असं पोट भर प्यान नाम भर मस्त दारा हा भाई दारू कमी द्या म्हणून अशा प्रकारे हॅपी होळी सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आंघोळी गिंगोळी करून झोपा मुठून झोपा चुलीच्या पाय पडून झोपा आता काय सांगसान तुम्ही सेलिब्रेशन भेटलेलं आम्हाला कसं सांगता तुम्ही कसं वाटलं तुम्हाला होळीबद्दल कुल्या इकडं मैथिली ना या चॅनलला तर ठीक हॅपी होळी हॅपी होळी सांगितली त्यांनी सगळ्यांना त्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप काय दिवाळीच्या आता हॅपी नियोजन कसं आहे नियोजन कसं आहे आता नियोजन लय कडक लावेल आम्ही परबू शेटचा नातो येऊ परबू शेटचा नातो आज खूप एन्जॉय करतोय मग कुठे आज काहीच नाही भाऊ पुढं तर चला नाही कोरायचं कोणाला गिरजो सेट आलेला आहे उद्धव बर का गिरजा बर आम्ही आवाज दे त्याला आवाज दे त्याला आवाज देतो जोरात तो उष्ण देऊ का मग उष्ण देऊ का मग तुला एखादी गोळी आता भेटले आम्हाला सकाळी सकाळी गिरजो धुरली धुलीवंदनच्या शुभेच्छा आणि धुलीवंदन खूप चांगला सोय ना खाली, सोय ना. आणि तुला असं प्रगती होतो धंद्यामध्ये यश हो तुला गोळ्या थोड्याशा कमी खात जा ऐक नाही इकडे होतो लोक गणला येतो जो काय सांगशील तू होळीबद्दल काय सांगशील तू कसं वाटतंय तुला होळीबद्दल आम्हाला सांगा तुम्ही अहो तुला थोडाच नाही तो बाळा मी माझ्याकडे सेलिब्रेशन खूप छान असतंय माझं हा थोडंच राहत असतो आमच्याकडे आम्ही जास्त कलर लाईत नाही ना त्यामध्ये माणसाची माणसं तुमचे दाजी तुमचे दाजी सुदाम दाजी तुमचे या दाजी ना हा या तुमचे हे ना ते कलर मिळेल ना क्लासमेट हे कलर लावून काढून मग असे राव गाईज अशा प्रकारे होळी चालू आहे वाजन भाई वाजन यार तो यासाठी नाही सगळं गावाली पण तो इकडे सोडेल आहे मी आहे की नाही आलेला आहे राजू काय म्हणणं आहे त्याचे आता का तुझा घरचा बायको म्हणे भाऊ बाहेर मला जाऊन आम्ही कुत्र बाय काय म्हणतेस बाया काय म्हणतेस बाया हा ती बाकी जो तो पण नाही तो सगळ्या गावाला सोडतो नाही तो नाही आम्हाला सांगू राहिला तू होय रे तो आम्हाला पैसे मागू राहिला तू इथं होय रे तर मंडळी हो पैसे सगळ्या गावाला पैसे मागू राहिला तू कसं तू इथून जवळ जाते जवळ तुला भैया तो डफडा बी फोडून टाकेन मी डायरेक्ट हात तर मित्र आबाय इज्जत ना बर का आता हा आपल्या नादी लागला ना भैया डायरेक्ट हेच विषय नाथ खोळ शंकर बळा ऐकणार होत तुला कुत्रा कपडे काढून घेईन मी आत ₹20 नाही पुरे पैसे हिसकून घेईन मग मी 50 रुपये मी 100 चे 200 देतो म्हण तू
वाजत लोकांना दारू करून देऊ. हा. त्याला मी बाहेर मध्ये येतो माझं. हा, 12 महिन्याचा माझा दर मागिततो कलर हळद आहे, हळद लावा त्या बाबाला, लावा फेका त्या बाबाच्या अंगावर पाणी, फेका फेका फेका. हा लावा लावा लावा, मुली लावला आबे व्हायले, आबे व्हायले. हे पाय राजा तो हे धुळली सगळी सडी. तर चला मंडळी, असं रंगू राहिला आम्ही, खेळ राहिलो होय. हे आमचे मित्र बघा कसे खेळते. काय काय नाव आहे तुमचं? होय कलर लावा रे इकडे. बरं काय नाव आहे? नाव सांगा पण. मात्र सोडून येतो किती लागेल? काय 10-15 हा बघू शकता, पोरं कलर खेळ राहिले. चांगला आहे. लवकर येईल बरं का. हाय बा. आहे ना, किती भारी दिसतो बाया. हे बाय, हे बाय ना तू हे आस कर. तुला इमेज ठेपलं एक चित्र काढू आपण. थांब, एक चित्र काढ. हे गाईज, आमचे मित्र इथे गुलाल फोन आहे ना. इकडे काय? अरे हे सगळं धिंगाणा करून टाकलेला आहे मित्रांनो. हे गाईज, गुलाल मग आपल्या अंगावर राजकोळा साखर आपे आले आले. अशा प्रकारे भरतचं होळी साजरी केलेली आहे आमच्या भावाने, त्याने मित्रमंडळीने. हे भरत पहिल्या लग्नाची पहिली होळी यांची बघू शकता तुम्ही. आणि सेलिब्रेशन खूप जोरातच आहे. हे डायरेक्ट गुलालाची गोणीच घेऊन येऊ लागले मित्रांनो. हॅपी दिवाळी. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हे दादा भैयाचा काहीतरी विषय. हॅपी होली बुड्ढी, हॅपी होली, हॅपी होली. पहा पहा काय धिंगा नाही का धिंगा. ग्वागर गिगर काय दिसराला हाय फैमिली, आज हमारे गांव में होली है. चलो आओ तुम भी खेलने को. वीडियो यूट्यूब वर टाका बरं का. अशा प्रकारे दसऱ्याचं स्वागत झालेलं आहे. आणि दसऱ्यातला खूप छान प्रकारे निवेदन चालू आहे इकडे. दसऱ्याचं होळीच्या बद्दल खूप खूप शुभेच्छा. दसऱ्यातला होळीच्या शुभेच्छा. दसऱ्यात तुला छान 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 शुभेच्छा दसऱ्यात. तुमचा फोन घ्या, घरी का. हॅपी होली सांगा. काय सांगसान तुम्हाला? आम्हाला चांगलं वाटलं. थंड पाण्यात चांगलं वाटलं. छान आज
ये ना इकडं. दसऱ्यातला काय सांगशील तू? नाही नाही धरला बाई. काढताय आता लोळलं आता सगळ्याला कलर लवर आले. हॅपी होळी. काय सांगशील तू होळी बद्दल? होळीबद्दल मी खूप आमचं गावा म्हणजे खूप आनंदानं होळी खेळू राहिली सगळे. हे आमच्या गावातली बघा तुम्ही सगळे सगळे मुले ही आमची आमची चुलती हा अजून काही अजून काय मजा ते सगळे सगळे आनंदानं खेळू राहिले. काही दसरथ भाई को हाय करते हे सगळे आनंदानं आम्ही कालूदादाच्या कालूदादाच्या ज्यादा गाना मान विरायत जय भारत भाग्य जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपला ब्लॉग जय महाराष्ट्र. ऐसा ही प्यार है. सगळ्याला आम्हाला हीच विनंती. आमचा कालूदादा एक नंबर क्वालिटी नंबर 1. यायचं म्हातारा आमची तो क्वार्टर भांडणाची भेटली. ही आमची आजी आहे. हिला झालं 100 वर्ष. किती 90 चालू आहे रनिंग. पहा कशी आमची आजी टणटणी कशी आजो 4 पोळ्या खाती आजो 4 किती 1 खाती 2 कशी आजी तू चालली. तुला कसं वाटतं हे फोनवर क्वालिटी क्वांटिटी नाही तुला कसं वाटतं? हात खाली कर नाही. कसं वाटतं तुला? काय सांगशील तू दसऱ्यातला? काय सांगशील? दारू पिऊ नको म्हणून सांग त्याला. नाही आजचे दिवस पिऊन दे म्हणते आई. आजचे दिवस पिऊन जाऊ दे. आजचे आई खुश. पिऊन दे बाई. हा बाबा आजच्या दिवस पिऊन द्या. हा पिऊ द्या दारू. हा उद्या मरू दे म्हणा. दारू मरू दे म्हणा. पिऊ द्या दारू मरू दे म्हणा. नको दारू नको. चला आईला लग्न हा काकू का? दुश्मन के गली में कहा मेरे दुश्मन गली के हम आई से काले वाले को रंग नहीं कर रहे. अच्छे को पहचान हम अच्छे को पहचान. कहा है हमारे जवान भाई. ए भाई हा माझा भाऊ दशरथ भाऊ. हे माझा भाऊ हा होणार रे. थांबणार रे. इथं इम्पॉर्टंट काम चालू आहे. हा दसरथ काय माहिती देशील तू सांग. हा मी आमच्या शादा भाऊला चांगली माहिती सांगतो. हा थांब रे. हॅपी होळी. पाणी टाकू नका फक्त. पाणी घ्यायच्या म्हणजे मजा. हॅपी होळी भाऊ. हॅपी होली. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. वर्षानुवर्षे सोडतो तुम्हाला. होळीबद्दल काय बोलसान? होळीबद्दल काय आता खूप छान आहे. आम्हाला एकच म्हणायचं कालू दादाला खूप तसेच आम्हाला आमचे आबा भेटले. हा हा आणि आबाला हॅपी होळी बोललो. आबा काय सांगशील होळीबद्दल? आबा काय सांगसान होळीबद्दल? धन्यवाद म्हणते. नाही बोला ना पुढे 2 कसं वाटलं तुम्हाला? नाही बोला ना कसं वाटलं?
आम्ही परत दसरा सोबत आहे आज. ओ बळी भाऊ या इकडं. हा हा तर दसऱ्याचं काय नियोजन चेंज होत जातं सगळं, काय विषय नाही. नियोजन तो थोडस उगतंय राव दसऱ्याच. तुला माणसं थोडस लेट देण्यात येते का तुला? बळी भाऊ भेटले आम्हाला. हा होळीबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायच्या, ज्यादा नाही लावायचा, थोडसाच लावायचा. हा हार्दिक शुभेच्छा. त्यांना विचारा. हा कसं वाटतं बळी भाऊ? चांगलं वाटतं, नाही नाही, होळी कशी वाटते? चांगले वाटते. होळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. अजून काय बोलणार? अजून काय बोलणार? अजून पुढं काय काही नाही आता. काही टप्पा टुप्पा. काही. हा तसेच आम्ही आता चाललो दुकानदार यांच्याकडे आलो आहे मी आता. हा आम्ही आता यांच्याकडून 20 रुपयाचा कलर घेणार. हा तसाच तो माझा फ्रेंड आहे, पण येतो दुकानदार पण माझा फ्रेंड आहे. माझा फ्रेंड आहे. हा. लहान आहे तो. हा पुढे दुकानदार. हा हा गाईज 20चा कलर दे बरोबर. गाईज काय सांगसान तुम्ही होळीबद्दल गाईज? आता तुम्हाला मस्त न्यूज मध्ये आणलं मी तुम्हाला थोडस. असं कसं तरी दिसतंय रे माझं. हा होळीच्या हार्दिक शुभेच्छा गाईस तुम्हाला. हा. हॅपी होळी. धन्यवाद. काय सांगसान होळीबद्दल लोकांना? काय सांगसान तुम्ही? काहीच नाही, होळी साजरा करा. एवढं काय 20चा साजरा करा आणि काय सांगू आता मी. तू कलर लयला नाही काही नाही. विचार देऊ का? घेतलं. तर म्हणजे ठिकाणी येते होळी इतकं दाखवा. ते नाही करू का धंदे में मंदी नहीं लाने का दशरथ भाई. पन्नी दीर खूप छान करते यारला. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा ओके ओके. टेलर काम करते एक. हा तुमचं सेलिब्रेशन झालं. आणि दसऱ्यात तुला कसं वाटतं? मला खूप आनंद वाटतो होळीबद्दल. आम्ही खूप मजा करू आलो. आम्हाला खूप आनंद येऊ राहिला. आमच्या ते वाटीने गेले, आम्ही त्यांच्या वाटीत जाऊ राहिलो. मजा करून गेली. खूप आनंदात. हे आमचा शिवा भेटला. शिवा आम्हाला बघून पळू राहिला. हा हा तसंच आम्हाला खूप मजा वाटवली. आम्ही खूप आनंद करणार आजचे दिवस. आम्हाला आता गल्लीमध्ये भेटले आता 2-3 जण. हम्म. आता त्यांच्या संग थोडासा आनंद घे. आम्हाला तसेच राजो गंजी भेटले आम्हाला. आम्ही त्यांच्या संग ते आता पोरे खाटे काउंटर घेऊन तर लावून येईल. हॅपी होली सोमनाथ भाऊ. हॅपी होली होली हॅपी. तसेच आम्हाला राजू भाऊ भेटले. त्यांना आम्ही कलर लावून हा 2 शब्द बोला इकडे बोला. हा 2 शब्द बोला. हा हा तुम्हाला कसं वाटतं होळी? होळीबद्दल मला चांगलं वाटतं. चांगलं लोक यायला पाहिजे आणि चांगलं बोलायला पाहिजे आणि चांगलं यश करायला पाहिजे आणि चांगला रोड बी बनायला नाही म्हणून चांगलं वाटतं म्हणते ते. खूप मजा आली त्यांना. सोमनाथ भाऊ कसं सांगशील? काय सांगशील तू होळीबद्दल? काय सांगशील? सांगशील काय? तसेच रंगले नाही. सुरेश भाऊ बी पळू राहिले बाजूला. हा सांगा आता. एकदम मस्त झाली होळी. कसं वाटतं तुम्हाला? चांगली वाटते. होळीची काही सोय की ऐक नाही हो. आहे ना. आपल्या डोंगराच्या पलीकडून हॉटेल बुक आहे आणि इकडे पत्त्याचा डाव चालू आहे खाल्लाकड. बरं हा अजून काही नियोजन असलं ते सांगा आता. तो मग जेव्हा पटकन सांगा. नाही बोकड्या मेला तर टर्की खाली. तो बोकड्याचा कार्यक्रम चालू आहे. निघत मी. हा एकदा ओरडून सांगा जगाला होळी चालू म्हणून. हा हॅपी होळी. काल्याचा आवाज मोठा सगळा. हा हा चल एकदा हो द्या ना मग तेच. तर चला गाईज येऊ सोमनाथ. हे दसऱ्याच्या पाठी. आम्हाला सगळे भेटल्याबद्दल आम्ही सगळ्याचा आभार मानतो. आम्ही आता पुढं चाललो थोडं. पांड्या त्याच्यानंतर आम्हाला भीमभाऊ भेटले. त्यांना थोडासा कलर लावू म्हणलं अशी इच्छा झाली होती. हां हा थोडासा लावतो म्हणलं. हा ज्यादा नाही. हा हॅपी होळी. त्याची इच्छा झाली पूर्ण. हा हे असेच काय म्हणसान होळीबद्दल? कशी वाटली तुम्हाला? एकदम ओके. हा कसं? चला आता बस झालं सगळ्यात येणारात लोळा तर सकाळपासून. हा हा
हा काय सांगशील होळीबद्दल? हा हा दीपकला सांगशील काय? दीपकला काय सांगशील? परत आला उद्धव. आता उद्धव संघ आम्ही इळभर आहे, आज आम्ही इळभर सोबतच राहणार आहे. आता काय सांगून फायदा नाही गाईच, काय सांगून फायदा नाही. अशा प्रकारे आम्ही आता मंदिराच्या दारात बसलो मारुती पाटलाच्या, आणि चालू आहे डोकं काहीतरी, पण ते चालत नाही म्हणे, काहीतरी बनलं आहे ना उद्धव. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं आता घरीच जेऊ, आहे की नाही? चालत नाही म्हणते मायामध्ये पार्टी वगैरे करावं, ते ग्रह नाही म्हणते काहीतरी. त्याच्यामुळं असा मंदिराचा परिसर आहे. इकडे महादेवाचं मंदिर आहे, शिवाजी महाराजाची मूर्ती आहे, इकडे आयलाबाई होळकराची मूर्ती, इकडे आमच्या इकडं बस सेलिब्रेशन, होळीचं नियोजन भारी होतं. मित्रांनो, आम्हाला सगळी मंडळी भेटली इथं मंदिरावरती. यांना खूप आनंद झाला होळीचा. तर खूप छान वाटतंय तुम्हाला, आहे ना कालू दादा? खूप छान वाटू लागलं. खूप म्हणजे मला माहितीये ना, मी गावात असलं म्हणजे सगळं छान छानच होणार येणार उद्धव. उद्धव मग आम्ही बोललो म्हणजे देव बोललो. हॅपी होली सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना. फक्त आलेलं आहे भावले बाबा, त्यांचं दुर्ड्याचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दुर्ड्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असेच तुम्ही फटाकडे वाजा. हॅपी होली. आणि भावले बाबा खूप खुश आहे, आणि भावले बाबाचं मनापासून आभार व्यक्त करतो मी. आणि चांगला होळी अशी साजरी करत जा, पतंग असेच उडत जा. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच फटाकडे वाजा, आहे की नाही उद्धव? कसं वाटतंय भावले बाबा तुम्हाला शुभेच्छाचं? कसं काय धुरडा कसा गेला तुमचा? आमचा कसला धुरडा? पर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना धुरड्याच्या. आणि असेच दसरा साजरा करा तुम्ही, आहे की नाही उद्धव? हां, छानपैकी भावले बाबा भेटले, आम्हाला आनंद झाला. असंच तुम्ही अशा प्रकारे आम्ही धुलीवंदन साजरे करून आलो घरी. आणि आता मी आंघोळ करणार आहे. आता आमच्या मुलींना सगळ्यांनी आंघोळी केलेले छान छानपैकी. आता ते आम्ही सोबत जेवणार आहे, आणि मग मी आंघोळ करणार, कपडे घालणार, मग थोडंसं फ्रेश होणार. काय ग्रहण म्हणते त्याच्यामुळं असं आहे की नाही, जेवण बी चालत नाही म्हणते बाहेर, त्याच्यामुळं घरी जेवणार आहे आम्ही, आहे की नाही? खरं की नाही? घरी जेवणार आहे ना? चला मंडळी, आता मी आंघोळ करतो. नाही आमचं काय बनायचं म्हणून, तर चला नियोजन करतो आम्ही तयार. आज काहीतरी सेलिब्रेशन टाकून मस्त मटकीची उसळ बनवलेली आहे, आणि आम्ही आता जेवणार आहे. तुम्ही थोडस वेट करा. अशा प्रकारे आमची आंघोळ झाली. आता मटकीची उसळ तयार झाली आहे. आमची मुलगी झाडून घेत आहे, नंदिनी. मी आता फ्रेश वगैरे होतो, मग जेवण वगैरे करतो, मग थोडस आराम करू आपण. आता खूप दमलेलो आहे, होळी खेळून, धुरडा खेळून, कलर वगैरे. आताशी फ्रेश झालं म्हणजे चांगलं वाटतं, आहे की नाही का दिदे? हा, तो आता ते शुद्ध लेखन कंप्लेंट करते, आपल्याला फोटो पाठायचे. आहो बर का? तर चला मंडळी, मी कपडे वगैरे घालतो, फ्रेश होतो. मंडळी, अशा प्रकारे आपण फ्रेश झालेलो आहे. आता जेवण करून घेतो. चला मंडळी, अशा प्रकारे आम्ही टरबूज गिरबूज पुरीची भरती आई झाली बाबा. खाऊन पिऊन मस्त धुरडा खेळलो. आता फ्रेश झालो. आता जेवण करतो मित्रांनो. मटकी भाजी ते स्वतः बनला का खावा लागत भाऊ. अहो खरं इथे तर काय खरं आहे की नाही बाई? खरं जेवण करतो मित्रांनो. बाहेर आलं हे मग सकाळी मंडीतून आणलेलो. जेवण करतो, भेटतो तुम्हाला. मस्त मटकीची भाजी हे, इकडे ताक हे प्यायला, पोळी आहे, इकडे टरबूज आहे. आमची मुलगी जेवते मस्तपैकी, मी बी जेवतोय. मस्त क्वालिटी जेवण आहे की नाही बाई?
काय गृहिणी म्हणजे त्याच्यामुळे चालत नाही बाहेर जेवायला, त्याच्यामुळे घरी जेवू राहू. मटण वगैरे तर खात नाही आपण आता, त्याच्यामुळं शुद्ध शाकाहारी आहे नाही का? जेवण करतो मित्रांनो मी आता, तुम्ही या जेवायला. तर मंडळी झाला आमचं जेवण. आता पूर्वी टरबूज खावी गावाची जेव्हा झाला, हात घेत धुतला भाऊ. आता आराम करतो भाऊ, थोडंसं टरबूज खातो तर शिक नाही म्हणून आहे की नाही. टरबूज खायला मित्रांनो बरे. चला आलो मी इकडे सरपंचाच्या मळ्यात. डायरेक्ट दिसले मला सरपंच आणि हे सेलिब्रेशन करते बघा तुम्ही. आणि काढू राव तुम्ही आपलाच असं सेलिब्रेशन करताना तुम्ही मला लय भारी वाटायचं बरं का. सरपंच एन्जॉय करते. जाताना गेली, जाताना गेली, उडून गेली चिमणी माझी, उडून गेली. आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, उडून गेली. एक अनाड़ी बाइकू और उसके नौरे की आने वाला था बरसात का महीना, बोली बाइकू मेरे सजना आई तो मेरा कहना, और बम्बू का मुसलमान बड़े प्यार से वो नौरे को बम्बू डाल के माझं नको रुद्रा, माझं नको रुद्रा, माझं नको रुद्रा, माझं नको रुद्रा, माझं नको. बम्बू डाल के तर मित्रांनो आम्ही निघलो आता, थोडंसं बाहेर गेलो होतो आम्ही. तुम्हाला माहिती आहे सकाळपासून घरीच होतो आम्ही, काही ड्रिंक वगैरे करत नाही आम्ही, माळकरी माणसं आहे. पाहिलं तर मी निघलेलो आहे थोडंसं. मित्रांनो आम्ही आलो आता मंदिराकडे आणि मंदिराचं दर्शन वगैरे केलेलं आहे आम्ही. आता मस्त बसलेलो आहे आणि आहे की नाही तिकडं, आहे की नाही उद्धव. हां, आजचा धुलीवंदनचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही, आहे की नाही. हां आम्हाला चांगलं व्हायरल करा तुम्ही. खरं आहे की नाही. आमच्याकडे पहा गरीब माणसं आहे आम्ही,
दर्शिक आहे की नाही रे? सांग त्यांना उद्धव. गरीब आहे खूप गरीब आहे आम्ही कधी व्हायरल झालो ना तर आम्ही तुमची जिंदगीभर उपकारीच होत नाही का रे उद्धव? एकदम एक नंबरला आहे की नाही? मंदिरावर बसलेलो आहे आम्ही, तुमचे कधीच जिंदगीभर उपकारी सुराच नाही आम्ही. तुम्ही फक्त आम्हाला व्हायरल करा, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, फक्त असं व्हिडिओला सबस्क्राईब करा, चांगलं करा. आहे की नाही रे होतं? आजचा धुलीवंदन खूप छान झालेला आहे आमच्या गावचा. निपणी गाव आहे की नाही उद्धव? माझ्या गाव होता आमचं पहिल्यानं आता शांत झालं आमचं गाव. आता जशी माळी गिळी घालून राहिली आमच्या गावामध्ये, भक्ती करू राहिली देवाची. पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, सांगा हां, लाईक करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. कमेंट मध्ये काही गलती झाली तर ते पण सांगा आम्हाला. तुम्ही असे नाही असा व्हिडिओ शूट करा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आता आजचा धुलीवंदनचा तुम्हाला एपिसोड दाखवून देतो मी तुम्हाला. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ. तर सगळ्यांना बाय बाय सांग उद्धव. बाय बाय. बाय 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 बाय.